अनोखं प्रेम भाग 30. पाऊस चालू असल्याने शिवम आणि सुहानी पळत कारमध्ये येऊन बसले. आतमध्ये बसल्यावर दोघांनाही हसायला येत होतं. हसता हसता दोघंही एकमेकांकडे पाहत होते. त्यांचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ होते. दोघांचीही नजर एकमेकांत गुंतली होती. दोघांच्याही हृदयाची गती कमालीची वाढली होती. शिवमची नजर हळुवारपणे सुहानीच्या नाजूक ओठांवर गेली. सुहानीच्या हृदयाचा ठोका चुकला. शिवमने आपले ओठ तिच्या ओठांजवळ आणले आणि अलगदपणे आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. सुहानीच्या अंगावर गोड शहारा आला. तिने पटकन आपले डोळे मिटून घेतले. ती शिवमच्या ओठांना आपल्या ओठांवर फील करत होती. तिचा शिवम शेवटी तिला पुन्हा एकदा परत मिळाला होता. तिचं प्रेम तिला परत मिळालं होतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू अलगद गालांवर ओघळले. ती शिवमला प्रतिसाद देत नव्हती. शांत राहून फक्त त्याचं प्रेम फील करत होती. दोघांच्याही मनात आनंदाच्या लहरी निर्माण होत होत्या. सुहानीला श्वास कमी पडू लागल्यानंतर शिवमने तिला सोडलं. सुहानीचे डोळे अजूनही बंदच होते. शिवम तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत होता. तिने हळुवारपणे आपले डोळे उघडले आणि लाजून खाली बघायला लागली. आय लव्ह यू सुहानी, तो तिच्याकडे पाहत मनापासून म्हणाला. ते ऐकून सुहानी अजूनच इमोशनल झाली. तिला खूप भरून आलं. तिने पटकन शिवमला मिठी मारली. ती अक्षरशः रडायलाच लागली होती. शिवमने खूप प्रेमाने तिला जवळ घेतलं आणि तिच्या पाठीवर टॅप करत हळूहळू तिला शांत केलं. शांत झाल्यावर सुहानी व्यवस्थित बसली. शिवम, आपण निघूयात, ती त्याच्या नजरेला नजर न देता म्हणाली. ठीक आहे. तिच्याकडे पाहून गालात हसत त्याने गाडी सुरू केली. पूर्ण प्रवासात दोघंही चोरून एकमेकांकडे पाहत होते, पण कुणीही काही बोलले नाही. घरी पोहोचल्यावर शिवम आणि सुहानी आपल्या रूममध्ये आले. सुहानी आंघोळ करायला पटकन वॉशरूममध्ये निघून गेली आणि जेव्हा बाहेर आली तेव्हा ती थक्कच झाली. समोर बेड गुलाबाच्या पाकळ्याने सजलेला होता. रूममध्ये सगळीकडे कॅन्डल्स लावलेल्या होत्या आणि शिवम तिच्याकडे पाहत उभा होता. सुहानी काही न बोलता शिवमकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. शिवम हळूच तिच्याजवळ आला. सुहानी, तुला माहीत आहे की मला अजूनही सगळं पूर्णपणे आठवलेलं नाही आहे, पण एक गोष्ट मात्र माहीत आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी पुन्हा एकदा नव्याने तुझ्या प्रेमात पडलो आहे आणि आज जर तू हो म्हणालीस तर मला आपलं नातं पूर्ण करायचं आहे. पण जर तुला वेळ हवा असेल तर काही हरकत नाही. जशी तू माझी वाट पाहिलीस तसं मीही तुझी वाट पाहायला तयार आहे. तो प्रेमाने तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला. त्याच्या डोळ्यात दिसणारं प्रेम पाहून सुहानीचं मन भरून आलं होतं. तिने मानेनेच होकार दिला. ते पाहून शिवमने गालात हसत तिला मिठी मारली. नंतर त्याने तिचे हात आपल्या हातात घेऊन त्यावर आपले ओठ टेकवले. सुहानीने लाजून आपली नजर खाली झुकवली. शिवम तिच्याकडे खूप पॅसिनेटली पाहत होता. सुहानीचं हृदय खूप वेगाने धडधडत होतं. शिवमने हळुवारपणे तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट बाजूला केली. त्याच्या त्या हलक्याच्या स्पर्शानेही सुहानीच्या अंगावर शहारा आला. तिने आपली नजर वर करून शिवमच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो पॅसिनेटली तिच्या डोळ्यात पाहत होता. त्याच्या डोळ्यात तिला खूप प्रेम दिसत होतं. निरागस निखळ प्रेम. ती लाजेने चूर झाली. ती लाजून तिथून पळायला लागली, पण शिवमने तिचा हात पकडून तिला अडवलं. ती जागीच थबकली. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. त्याने तिच्या जवळ येऊन तिला मागून मिठी मारली. सुहानी त्याच्या स्पर्शाने विरघळत होती. तिने आपले डोळे बंद करून घेतले. तिला त्याचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. शिवमने मिठी सोडत तिला स्वतःकडे वळवलं. सुहानीचे डोळे अजूनही बंदच होते. त्याने तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहतच तिच्या नाजूक ओठांवर आपले ओठ टेकवले. सुहानी आधी शॉक झाली, पण नंतर ती त्याचा स्पर्श एन्जॉय करायला लागली. हळूहळू तीही त्याला प्रतिसाद द्यायला लागली. श्वास कमी पडू लागल्यानंतर दोघंही बाजूला झाले. शिवमने प्रेमाने सुहानीकडे पाहत तिला बेडजवळ नेलं. आय लव्ह यू सुहानी, शिवम तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आय लव्ह यू टू शिवम, सुहानीने लाजत उत्तर दिलं. शिवमने तिला बेडवर झोपवून त्याने पुन्हा एकदा तिच्या ओठांवर आपली मोहर उमटवली. हळूहळू दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेले. दोघंही स्पर्शाची भाषा बोलत होते. एकमेकांच्या प्रेमात दोघंही जगाला विसरून गेले. शेवटी दोन प्रेमीजीव एक झाले. ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर रात्र होती. शिवमच्या आणि सुहानीच्या जीवनामध्ये खूप संकट आली, पण शेवटी विजय प्रेमाचाच झाला. सुहानीला सकाळी जाग आली तेव्हा तिने आपली कूस बदलली. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती. रात्रीच्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर फिरत होत्या. तिने लाजत हसत आपले डोळे उघडले.
तिच्या गालाला एक गुलाबाची पाकळी चिकटलेली होती. तिने हळूच ती पाकळी काढून तिच्याकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. लाजून तिने पुन्हा एकदा आपले डोळे बंद करून घेतले. आता तिच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव व्हायला लागला. चकित होऊन तिने आपले डोळे उघडले. बघते तर शिवम बेडजवळ उभा राहून तिच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत होता. ती आपल्या जागेवरूनच त्याच्याकडे बघून स्माईल करत होती. मग त्याच्याकडे पाहताच ती उठून बसली. ती खूप आनंदात होती. चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती. शिवमही तिच्याजवळ येऊन बसला. त्याने आपल्या हातात असलेल्या गुलाबांच्या पाकळ्यांचा तिच्यावर वर्षाव केला आणि तिचा हात प्रेमाने आपल्या हातात घेतला. सुहानी, आजपासून रोज सकाळी मला तुझ्या चेहऱ्यावर अशीच गोड स्माईल बघायची आहे. आजपासून माझी प्रत्येक सकाळ तुझ्या हास्याने सुरू होईल. शिवम तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. शिवम, मी पण तुम्हाला प्रॉमिस करते की यापुढे परिस्थिती कशीही असो, माझ्या चेहऱ्यावर नेहमी ही स्माईल राहील, फक्त तुमच्यासाठी. आणि हो शिवम, याआधीही तुम्हाला माझी स्माईल खूप आवडत होती. सुहानी भाऊक होऊन म्हणाली. मला जुन्या गोष्टी इतक्या नाही आठवत सुहानी, पण हो, हा जो वेळ मी तुझ्यासोबत घालवला आहे आणि ज्या गोष्टी मला आठवल्या आहेत, त्यावरून एक गोष्ट मला कळली आहे की तो काळ जो मी विसरलो आहे तो खूप सुंदर आणि सुखद होता. आता फक्त माझी हीच इच्छा आहे की तू आयुष्यभर आनंदी राहावं आणि आपण दोघांनी आयुष्यभर सुखाने संसार करावा, शिवम प्रामाणिकपणे म्हणाला. ते ऐकून सुहानी स्वतःला खूप नशीबवान समजत होती. शिवम, आजपासून आपण आपल्या नवीन आठवणी बनवू, ती त्याच्या गालावर हात ठेवत म्हणाली. शिवमने प्रेमाने तिचा हात पकडून हातावर आपले ओठ टेकवले. सुहानी खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या प्रेमात ती मागची सगळी भीती, सगळा त्रास विसरून गेली. त्याच्या प्रेमात ती आकंठ बुडाली होती. लाजून सुहानी त्याला बिलगली. शिवमने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडलं आणि पुन्हा एकदा आपले ओठ तिच्या ओठांजवळ आणले. पण सुहानीने लाजून त्याला हलकासा धक्का दिला आणि ती फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये पळून गेली. शिवम हसत तिच्याकडे पाहत होता. तो सुहानी परत येण्याची वाट पाहायला लागला. काही वेळाने सुहानी आंघोळ करून बाहेर आली आणि आरशासमोर उभी राहून तयार व्हायला लागली. तिने मस्त गुलाबी कलरचा अनारकली घातला होता. हलकासा मेकअप केला. केस ओले होते म्हणून मोकळेच सोडले आणि शिवम रूममध्ये नाही हे पाहून ती खाली जाण्यासाठी रूम बाहेर आली. इतक्यात शिवम समोरून आला. त्याने तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं आणि तिच्या डोळ्यांत पाहायला लागला. सुहानी त्याच्याकडे पाहत आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करायला लागली, पण शिवम काही तिचा हात सोडायला तयार नव्हता. तो गालात हसत तिच्याकडे पाहत होता. शिवम, काय करताय? कुणी पाहिल ना? सुहानी इकडे तिकडे बघत म्हणाली. माझी बायको आहेस तू, पूर्ण अधिकार आहे माझा. शिवम तिला अजून जवळ ओढत म्हणाला. अधिकार तर आहे, पण जर रोहित किंवा दिशा यांनी बघितलं तर चांगलं नाही वाटणार ना. प्लीज माझा हात सोडा ना, सुहानी विनवणी करत म्हणाली. पण शिवम काही सोडायला तयार नव्हता. सुहानीने त्याला खूप रिक्वेस्ट केली, तेव्हा कुठे तो सोडायला तयार झाला. ठीक आहे, मी हात सोडतो, पण मी जे मागेल ते तुला द्यावं लागेल, तो खोडकरपणे म्हणाला. असं म्हणजे आता तुम्ही मला ब्लॅकमेल करत आहात? सुहानी ड्रामा करत म्हणाली. याला ब्लॅकमेल नाही म्हणत, पण काय आहे ना, लग्न आणि युद्धात सगळं काही माफ असतं. शिवम तिच्या ओठांकडे पाहत म्हणाला. सुहानी लाजून लाल झाली. इतक्यात त्यांना खाली रोहित आणि दिशाचा आवाज आला. ठीक आहे, तुम्ही जे म्हणाल ते मी करेल, आता तरी मला जाऊ द्या, सुहानी नर्वस होऊन म्हणाली. शेवटी शिवमने गालात हसत तिचे हात सोडून दिले. ते पाहून सुहानीने सुटकेचा निश्वास सोडला आणि ती त्याच्याकडे पाहत हसत खाली पळून गेली. शिवम वरून गालात हसत तिच्याकडे पाहत होता. मग शिवमही तिच्या मागे खाली गेला. तिथे रोहित आणि दिशा नाश्ता करायला बसले होते. सुहानी आणि शिवमही नाश्ता करायला बसले. नाश्ता झाल्यावर ते दोघं परत आपल्या रूममध्ये आली. शिवमने परत सुहानीचा हात पकडला. सुहानी, तू मला जे हवं ते देण्याचं मान्य केलं आहेस, विसरलीस की काय? शिवम तिला जवळ घेत म्हणाला. शिवम, मला काम आहे, सुहानी नर्वस होत म्हणाली. काम नंतरही होईल. शिवम काही सुहानीला जाऊ देण्याच्या मूडमध्ये नव्हता. पण तितक्यात शिवमचा फोन वाजला. ऑफिसमधून फोन असल्याने त्याला नाईलाजाने सुहानीला सोडावंच लागलं. सुहानी गालात हसत आपली रूम आवरायला लागली. काही वेळाने शिवम परत सुहानीकडे आला. सुहानी, उद्या सकाळी आपण शिमल्याला हनीमूनला जात आहोत, शिवम अचानक तिला पकडत म्हणाला. ते ऐकून सुहानी सरप्राईज झाली. तिला शिमला बघण्याची खूप इच्छा होती आणि शिवमने ती इच्छा न सांगताच पूर्ण केली.
पण तरीही सुहानी विचारात पडली. पण शिवम आईबाबा सध्या घरी नाहीत. आपण त्यांना काही न सांगता कसं जाऊ शकतो? सुहानी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत म्हणाली. तू त्याची काळजी करू नकोस. माझं आईशी बोलणं झालं आहे. आपण उद्या सकाळी निघत आहोत. मग तर ठीक आहे, तो तिला शांत करत म्हणाला. ते ऐकून सुहानीच्या चेहऱ्यावर स्माईल आली. मग ठीक आहे, मी लगेच तयारीला लागते, सुहानी आनंदाने म्हणाली. ती लगेच कपाटातून आपले कपडे काढून पॅकिंग करायला लागली. ती खूप खुश होती. शिवम तिला काम करताना पाहत बसला. सुहानी खूप आनंदाने त्याच्याशी बोलत होती, पण तिला मनातून भीतीही वाटत होती की मागील वेळेप्रमाणे यावेळीही काही चुकीचं होऊ नये. ही गोष्ट शिवमच्या लक्षात आली. सुहानी, मला ठाऊक आहे की तुझ्या मनात थोडी धाकधूक आहे, पण आता जुन्या गोष्टी विसरून जा. आपले लग्न झाल्यापासून आपण खूप साऱ्या विपरीत परिस्थितींचा सामना केला आहे, खूप साऱ्या संकटांचा सामना केला आहे. पण यावेळी असं नाही होणार. हा आपल्या जीवनातला सगळ्यात चांगला वेळ असेल. आता आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होईल, शिवम तिला समजावत म्हणाला. ते ऐकून सुहानीला हिंमत आली. तिची चिंता दूर झाली आणि ती परत उत्साहाने पॅकिंग करायला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते दोघं लवकर उठले आणि पटकन तयार होऊन रोहित आणि दिशाला सांगून ते बाहेर पडले. आता दोघंही विमानतळावर आले. तिथे सगळी फॉर्मॅलिटी करून ते विमानात जाऊन बसले. सुहानीची ही पहिलीच वेळ होती विमानात बसण्याची. तिला आधी खूप भीती वाटत होती, पण नंतर ती थोडी रिलॅक्स झाली आणि तो प्रवास एन्जॉय करायला लागली. शिमल्याला पोहोचल्यावर दोघंही आपल्या हॉटेलमध्ये आले. तिथे चेक इन करून दोघंही आपल्या रूममध्ये आले. वेटरने त्यांचं लगेज आणून दिलं. रूममध्ये आल्याबरोबर शिवमने सुहानीला स्वतःकडे ओढलं. सुहानीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. आय लव्ह यू सुहानी, तो प्रेमाने म्हणाला. आय लव्ह यू टू शिवम अँड थँक्यू सो मच मला इथे आणल्याबद्दल, सुहानी त्याला बिलगत म्हणाली. ही तर फक्त सुरुवात आहे सुहानी. तू बघ, तुला मी जीवनभर असंच सुखात ठेवील, शिवम तिला मिठी मारत म्हणाला. बराच वेळ ते दोघंही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. मग शिवम त्या दोघांसाठी कॉफी ऑर्डर करायला गेला. सुहानी हॉटेलचा रूम बघत होती. तो रूम खूप छान होता आणि सगळ्या सोयीसुविधांनी सुसज्ज असा होता. हॉटेलच्या बाहेर सुंदर असं गार्डन होतं आणि खिडकीतून त्याचा खूप सुंदर व्ह्यू दिसत होता. सुहानी ते पाहून खूप खुश झाली. त्या रूमचा फोन खराब असल्याने शिवम ऑर्डर देण्यासाठी बाहेर गेला. ज्यावेळी तो परत आला तेव्हा सुहानी वॉशरूममध्ये होती. शिवमने सुहानीला लवकर बाहेर येण्यासाठी आवाज दिला. शिवम, मी बाहेर नाही येणार, मला लाज वाटते, सुहानी आतून म्हणाली. सुहानी, मी 3 म्हणेपर्यंत तू बाहेर आली पाहिजेस, नाहीतर मी मध्ये येईल, शिवम खोडकरपणे म्हणाला आणि नंबर मोजायला लागला. पण तितक्यात सुहानी वॉशरूमचा दरवाजा उघडून बाहेर आली. शिवमने तिच्या पायापासून डोक्यापर्यंत तिला निरखून पाहिलं. तिने शिवमचा शर्ट आणि पॅन्ट घातली होती. ती लाजत खाली पाहत उभी होती. तिला पाहून शिवमला हसू यायला लागलं. त्याला हसताना पाहून सुहानी रागवली आणि तोंड फुगून परत वॉशरूममध्ये जायला लागली. पण शिवमने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढलं. ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली. सुहानी, प्लीज रागावू नकोस, तू खूप गोड दिसत आहेस, पण तू हे माझे कपडे का घातले आहेस, शिवम तिला प्रेमाने म्हणाला. शिवम, माझा नाईलाज आहे, माझी बॅग बदली झाली आहे, तुम्ही पटकन जाऊन रिसेप्शनवर चौकशी करा ना, सुहानी एवढूसा चेहरा करत म्हणाली. शिवमने होकारार्थी मान हलवली आणि तो रूम बाहेर गेला आणि त्याने रिसेप्शनवर जाऊन चौकशी केली. तर त्याला समजलं की सुहानीची बॅग चुकून बदली झाली आहे आणि ज्या लोकांकडे ती बॅग गेली आहे त्यांनी हॉटेलमधून चेकआउट केलं आहे. त्यांना नंतर समजलं की ती बॅग बदली झाली आहे. ते घरी पोहोचताच ती बॅग पाठवून देणार आहेत, त्यामुळे ती बॅग आता दुसऱ्या दिवशीच मिळू शकणार होती. ते ऐकून शिवम काळजीत पडला. त्याला माहीत होतं की त्याच्या शर्ट पॅन्टमध्ये सुहानी डिनरसाठीही बाहेर येणार नाही आणि आता फार उशीर झाल्याने बाहेर जाऊन शॉपिंग करणंही शक्य नव्हतं. शिवमला काळजीत बघून रिसेप्शनिस्ट म्हणाले की आमच्या हॉटेलमध्ये एक स्टोअर आहे, तुम्ही तिथे जाऊन कपडे शॉपिंग करू शकता, पण तिथे फक्त वेस्टर्न कपडेच मिळतात. वेस्टर्न कपड्याचे नाव ऐकताच शिवमच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तो खोडकरपणाने हसला आणि जाऊन सुहानीसाठी एक वेस्टर्न ड्रेस घेऊन आला. इकडे सुहानी शिवम कधी परत येतो याची वाटच पाहत होती. इतक्यात शिवम तिथे आला. त्याच्या हातात बॅग नव्हती, तर एक पॅकेट होतं. ते पाहून ती चकित झाली. तिने शिवमला बॅगबद्दल विचारलं, पण शिवमने तिला सांगितलं की तिची बॅग आता तिला दुसऱ्या दिवशीच मिळेल. ते ऐकून सुहानी थोडी चिंताग्रस्त झाली.
पण शिवमने तिला सांगितलं की त्याने तिला आता घालण्यासाठी ड्रेस आणला आहे. ते ऐकून तिला बरं वाटलं. तिने आनंदाने ते पॅकेट त्याच्या हातातून घेतलं आणि उघडून पाहिलं. पण त्यात वेस्टर्न ड्रेस पाहून ती शॉक झाली. शिवम, तुम्हाला माहीत आहे ना की मी हे असले ड्रेस घालत नाही म्हणून? तुम्ही असा ड्रेस का आणला? ती तक्रार करत म्हणाली. सुहानी, तिथे फक्त असेच कपडे होते म्हणून मला तेच घ्यावं लागलं, त्याने स्पष्टीकरण दिलं. शिवम, मी हे कपडे घालू शकणार नाही. मला सवय नाही आहे अशा ड्रेसची, सुहानी उदास होऊन म्हणाली. ते पाहून शिवमने तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला. सुहानी, प्लीज हा ड्रेस घाल, फक्त माझ्यासाठी. आपण कुठेही बाहेर जात नाहीये, फक्त रूममध्येच. मी आपल्या डेटची तयारी करतो. प्लीज माझ्यासाठी एकदा हा ड्रेस घाल, शिवम तिला रिक्वेस्ट करत म्हणाला. शिवमकडे पाहून सुहानीचं मन पाघळलं. शेवटी ती शिवमसाठी तो ड्रेस घालायला तयार झाली. सुहानी लाजून तो ड्रेस घेऊन चेंज करायला गेली आणि शिवम सुहानीसाठी डेटची तयारी करायला लागला. सगळी तयारी करून शिवम एका अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. सुहानी तयार होऊन बाहेर आली तेव्हा रूमचे लाईट बंद होते, पण रूम सुगंधी कॅन्डल्सच्या प्रकाशात उजळून निघाली होती. सगळीकडे गुलाबाच्या पाकळ्या विखुरलेल्या होत्या. ती ते डेकोरेशन पाहून हरखून गेली. ती आनंदाने पूर्ण रूमचं निरीक्षण करत होती. सुहानी त्या रेड कलरच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये शोभून दिसत होती. तिने हलकासा मेकअप केला होता आणि आपले रेशमी केस मोकळे सोडले होते. कॅन्डल्सच्या प्रकाशात तिचं रूप अजूनच खुलून दिसत होतं. इतक्यात शिवम तिच्या समोर आला. तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. शिवम तिच्याकडे पाहत गालात हसत होता. दोघांचीही नजरभेट झाली आणि दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. सुहानी थोडी इमोशनल झाली होती. शिवमने पुढं होऊन एक गुलाबाचं फूल तिच्या समोर केलं. तिने लाजत ते फूल स्वीकारलं. सुहानी खूप सुंदर दिसत होती. शिवमची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती. त्याने जवळ जाऊन प्रेमाने तिच्या गालावर हात फिरवला. सुहानी, तू खूप छान दिसत आहेस. देवाने तुला खूप सुंदर बनवलं आहे. मी खूप लकी आहे की माझ्या आयुष्यात तू आहेस, शिवम तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. सुहानीने लाजून आपली नजर खाली झुकवली. शिवम पॅसिनेटली तिच्याकडे पाहत होता. ते पाहून सुहानी लाजून त्याला बिलगली. शिवमने तिला घट्ट मिठी मारली आणि ते दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. शिवमने तिला हळुवारपणे बेडकडे नेलं आणि तिला आपल्या मिठीत घेत तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली. सुहानी त्याच्या प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजलेली होती. दोघंही जगाला विसरून एकमेकांना समजून घेत एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुहानीची बॅग तिला परत मिळाली. त्यामुळे सुहानीला खूप आनंद झाला. ती आनंदाने तयार झाली. सकाळी नाश्ता केल्यावर शिवम आणि सुहानी शिमला फिरायला गेले. त्यांनी शिमल्याच्या मॉल रोडवर खूप शॉपिंगही केली. घरातील सगळ्यांसाठी शॉपिंग केली. ते 5 दिवस शिमल्याला होते. ते दिवस कसे भुरकन उडून गेले ते दोघांनाही समजलं नाही. ते बर्फाने झाकलेले डोंगर, ते थंड हवामान, त्या सुंदर पर्वतरांगा, ते रोमॅन्टिक वातावरण, दोघेही शिमल्याला खूप मिस करणार होते. पण शेवटी त्यांचा घरी परत जाण्याचा दिवस उजाडला. ते सकाळीच तयार होऊन आपलं लगेज घेऊन एअरपोर्टला आले. यावेळी सुहानी विमानाचा प्रवास एन्जॉय करत होती. ती खूप आनंदात होती आणि तिला खुश पाहून शिवमही खुश होता. घरी आल्यावर आई बाबा आणि रोहित दिशाने त्यांचं स्वागत केलं. संपूर्ण घर आनंदाने बहरून आलं होतं. शिवम आणि सुहानीने सगळ्यांना त्यांनी आणलेलं गिफ्ट दिलं. ते सगळ्यांना खूप आवडलं. शिवम आणि सुहानीच्या जीवनाची नवीन सुरुवात झाली होती. बऱ्याच अडचणींवर मात करून दोघांनाही आपलं प्रेम मिळालं होतं. आता जीवनभर ते असेच प्रेमाने आणि एकमेकांना समजून घेत सोबत राहणार होते. आता कोणतीही गोष्ट त्यांना वेगळं करू शकणार नव्हती. काही दिवसांनी समजलं की सुहानीला दिवस गेले आहेत. ही गोष्ट कळताच सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपण आई बाबा होणार या विचाराने शिवम आणि सुहानी हरखून गेले. शिवमची आई आणि दिशा सुहानीची खूप काळजी घेत होत्या. सुहानीची आई आणि बहीणही येऊन सुहानीकडे राहायला लागल्या. शिवम आणि सगळे मिळून सुहानीची खूप काळजी घेत होते. तिला कोणत्याही गोष्टीची उणीव राहणार नाही याची काळजी घेत होते. तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते. शिवम तिचे सगळे हट्ट पुरवत होता. तिचे मूड स्विंग समजून घेत तिला समजून घेऊन तिची साथ देत होता. त्याचं सुहानीवरचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. त्याच्याशिवाय जगण्याची कल्पनाही तो आता करू शकत नव्हता. 9 महिने भरल्यानंतर सुहानीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सगळ्या परिवाराच्या आनंदाला पारावार उरला नाही.
शिवम तर आनंदाने वेडा झाला. त्याने जेव्हा पहिल्यांदाच आपल्या बाळाला हातात घेतलं तेव्हा तो आणि सुहानी दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. सगळ्यांनी मिळून बाळाचं नाव आयुष ठेवलं. बाळाच्या येण्याने दोघांचंही नातं पूर्वीपेक्षा जास्त मजबूत झालं होतं. ते मनाने पूर्वीपेक्षा जास्त जवळ आले होते. त्यांना आता असंच एकमेकांच्या साथीने आणि प्रेमाने आपलं जीवन व्यतीत करायचं होतं. समाप्त. कशी होती ही कथा? पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसह. तोपर्यंत जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.